सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये समतेची यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे। माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी ही यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे। वंदन परिक्रमा असं या यात्रेला नाव देण्यात आलेलं आहे। दादा, काय सांगाल, नक्की काय उद्देश आहे यात्रेमागचा, कशा पद्धतीने ही यात्रा प्रवास करणार आहे, काय सांगाल एकंदरीत यात्रेसंदर्भात? याच्यामध्ये समता, बंधुता, मानवता हा उद्देश फक्त घेऊन मी माझ्या मोहोळ तालुक्यातील, मी जिथला रहिवासी आहे, माझे जिथं मतदान आहे त्या तालुक्यामधल्या सबंध जेवढे काही गावं येतात, 140 गावं, त्या गावांमध्ये आम्ही ही मानवतेची यात्रा घेऊन जातोय, बंधुतेची यात्रा घेऊन जातोय। बाकी याच्यामध्ये आमच्यासोबत जवळपास 12 ते 16 गाड्यांचा ताफा आहे। त्याच्यामध्ये आमचं पाण्याचा टँकर वगैरे, मोबाईल टॉयलेट, हे सगळ्या गोष्टी सोबत आहेत। समता, बंधुता संदेश देणार। आणि संध्याकाळच्या वेळेस मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे भारुडं, कीर्तनं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रवचन आहे, प्रबोधनात्मक व्याख्यानं आहेत। तर या सगळ्या गोष्टी आम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्या गावी मुक्काम आहे त्या गावी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता सध्या नियोजनात घेतलेल्या आहेत। आज खरं तर छत्रपती शाहू महाराजांची जयंतीचा दिवस आहे आणि आज आपण वंदन परिक्रमेला यात्रेला सुरुवात करता आहे। राज्यामध्ये एकंदरीत काही जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील सातत्याने होतोय। अशा वातावरणामध्ये ही यात्रा कसं पाहताय या यात्रेकडे? छत्रपती शाहू महाराजांचा आजचा कार्यक्रमाचा औचित्य साधूनच ही यात्रा आम्ही सध्या चालू केलेली आहे। याच्यामध्ये विशिष्ट कोणत्याही समाज घटकाचं नाव घेऊन मला या यात्रेमध्ये उतरायचं नाही आहे। मला समता, बंधुता, मानवता हाच विषय माझा डोळ्यासमोर आहे। विशिष्ट कोणतीही घटक किंवा माझा समाज, ह्याचा समाज, त्याचा समाज असं नाही। जवळपास सर्व 18 पगड जाती असतील, सर्वच समाजातील, सर्वच आज माझ्यासोबत असणारी सर्व समाज घटकातली मुलं आहेत। त्याच्यामुळे सर्वांना सामावून एकत्र करून ही यात्रा पार पाडणं एवढाच उद्देश आहे। आणि या यात्रेमध्ये आलेले मुलं हे मोहोळ तालुक्यातलेच असून मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या गावातली मुलं आहेत। तर याच्यामध्ये कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आलेले नाही आहेत। तर बंधुता, समता, मानवता एकत्र करून हा संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन ही वारी संबंध मोहोळ तालुक्यामध्ये घेऊन जातोय। दादा, खरं तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आपल्या वडिलांनी देखील या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, पालकमंत्री देखील राहिलेले आहेत जिल्ह्याचे वडील या माध्यमातून। कसं पाहताय आगामी विधानसभेमध्ये आपण देखील प्रयत्न करणार आहात राजकारणामध्ये एंट्री करण्याचा या माध्यमातून? आता सध्या तरी ही एक वारी समतेची हा प्रश्न पहिल्यांदा माझा पूर्ण होऊ देत। मला तालुक्यातल्या लोकांना आभार मानू देत, माझं कर्तव्य मला पार पाडू देत। राजकीय विषय कुठेही नाही आहे, आता सध्या कोणत्याही ठिकाणी नाही आहे किंवा आता माझ्या मनामध्ये पण नाही, विचार पण नाही। ज्या वेळेस भविष्यात लोकांना वाटेल त्यावेळेस लोक निर्णय घेतील, सांगतील, त्यावेळेस त्यांनीच सांगायचं। मी येऊन मला अपेक्षित हे करा, ते करा, माझं काम ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते दिसेल त्यांना, जनतेला, त्यावेळेस जनता ठरवेल। तर हे होते अभिजित ढोबळे आणि समतेची वारी या माध्यमातून संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये त्यांची ही परिक्रमा जी आहे ती पार पडणार आहे आणि लोकांना समतेचा संदेश या वारीच्या माध्यमातून ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।